सो व्हॉट्सअप गाईज, कैसे आप सब. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता वाजले 10:30. खाण्यापिण्याची सोय जरा आपल्यालाच करावी लागेल. त्यामुळे सध्या मी करते शेवया ज्या दुधात खातात, बट मला त्या आवडत नाही. सो मी फ्राईड करते ह्या त्या शेवया. आणि जो मुझे बार बार रुला लस्सी प्या, ताक प्या, ते नाही जमलं. खायला तरी द्या काहीतरी. तुमचं तुम्ही हाताने करून खा. आई त्याच पद्धतीने आपल्या ह्या शेवया करायच्या. त्यासाठी आपण पहिल्यांदा कांदा टोमॅटो सगळं फ्राईड करून घेऊयात, जेणेकरून त्यात पाणी टाकल्यानंतर लगेच उकळी द्यायची, लगेच शिजल्या शेवया. युहू, मग लगेच खायला. प्लीज द लाफ्टर शेफ अँड एन्जॉय युअर ब्रेकफास्ट. ओ या थँक्यू. आता मी टोमॅटो धुवायचा असतो नाही का, आपल्याला कुठे माहिती टोमॅटो धुवायचा असतो. टंबाटी बट टॉपतो टोमॅटो. तर आपण आता टोमॅटोही कापून घेऊयात. तर त्याला एकदम बारीक बारीक, जसं कांदा बारीक कापला तसंच बारीक 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 कापून घ्यायचा. आणि आपण खूप सॅटिस्फाईंग द्या. तर अशा गोष्टीवरती आपला टोमॅटोही कापून झालेला आहे. आता आपल्याला लागणार आहे एक हिरवी मिरची, थोडी कोथिंबीर असले तर बस झाले. असले तर काय नाही, असल्यावर बघू. काकी इकडे 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 काय बघ. अरे ती आमची काकी आहे. मेहंदी लावली मग काय झालं. लागते मेहंदी लावली आमच्या काकी. लावली आपण बघू. आपलीच काकी आहे. आता सध्या आपल्याला आपल्या खाण्यावर एवढी मला कोथिंबीर एवढी माहीत खूप होती, पण मला एवढी भेटली जाऊ दे, भेटली ना. आता त्याला सोलावं लागेल, हे करा ते करा. एवढे डोक्याला शाटे सांगितलं आहे कुणी. जाऊ दे. थोडेसे वटाणे पण भेटले, जे जे फुकटते ते पौष्टिक. त्यामुळे आपण वटाणे वापरूयात. आणि ही एक मिरची जास्त तिखट आहे का बघ. झाली मग आपल्याला. सॉरी आधी टमाटा घरात नाही आहे. तू बोल हाय गाईज, तिला सपोर्ट करा. माझी चांगली साईड आपण समजू वटाणेला. तर गाईज आता हे आपलं चिरून झालेलं आहे. जीव घेतला रे 5 मिनिटं यानेच घेतले. जाऊ दे आता खावणं तर आहे आपल्याला. हे मी 2-4 मिनिटं आहेत वाटाणे. ते जरा शिजायला टाकले, कारण ते डायरेक्ट येणार नाही हे आपल्याला माहिती, कारण ते वाटाणे आहेत टाकळकरांच्या घरातले. नो वे ते शिजणार. आता बघूयात पुढं. तर आता आपल्याला हे जे आपण कट केलं आहे ते सगळं आपल्याला आता परतून घ्यायचं आहे. पण बघू शकता याला आपल्याला पहिले होताना लागते कच भरके ते बस झालं. एवढं तेल खातात त्या. तर तेलानंतर द्यायची आहे फोडणी. जिरा त्यातलं काय वापरायचे आपल्याला हे आहे जिरा. अरे कमी बेबो कमी. आपली जिरी नाही मोहरी जी आपल्याला चवट लागत नाही, पण वापरायची असते. कशी ते आपल्याला माहीत नाही. हे एवढं झालं. मग हिंग, आय होप हे हिंगच असेल. बस झालं हे पण. मग ही आपण कापलेली मिरची हिरवी तर आपण बघू शकतो. आता हे चांगला हिल्ला डुल्ला की गरम करणे का. गरम ते झालंच आहे पहिलं, पण करूयात. लेट्स मेक शुअर अबाउट इट की ते जळालं नाही पाहिजे. हे झाल्यानंतर ना हा कांदा जो आहे का कांदा, तो आपल्याला त्यात टाकून परतून घ्यायचा. एकच मिनिट. हां मी टाकते. हां उया नाही मी अजून बघितलं नाही, पण नाही चालेल. आता हा आपण चांगला परतून घेऊया. जोपर्यंत ह्याला थोडा ब्राउनिश किंवा थोडासा रेडिश कलर येत नाही, तोपर्यंत ह्याला आपण चांगला परतून घेऊ. काय करी खा द्या. खाऊन बघ ना. मिरची काय पाहिजे का. पुन्हा आंबा गाडी आपला बघा खाली. तुम्ही पण खा कधी. हां खा आपलं बिनधास्त. पाण्याला उकळी आलेली आपल्या जिऱ्याच्या शेवया धुवायच्या असते का गं. नाही लय कष्ट घ्यावे लागतात बाई. आम्ही रोज करतो. मग मी एक दिवस मदत काय मागितली, मदत नाही केली. आता हल्लो काय ह्याला नंबर 1 झाली वाटतं मला. गाईस तुम्ही बघू शकता आयुष्यात काय केलंय मी. माझा गर्व आहे, खूपच गर्व आहे. आपली शेवई रेडी आहे. आस्वाद घेऊयात. सो बाय गाईस, भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. मी आता चालली आहे खेडला. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.